भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी 4 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. बुधवारी अधिकृत पत्रक जाहीर करून ही घोषणा करण्यात आली. या 4 नावांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि रिपाई पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या नावांचा समावेश आहे. ही नावं आधीच जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या नावांमध्ये 2 नवीन नावं आहेत. कोण आहेत भाजपने उमेदवारी दिलेले हे नवे चेहरे? ते पाहूयात. तर यातलं पहिलं नाव आहे रामराव वडकुते यांचं. वडकुते सध्या भाजपमध्ये असले तरी ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या लोकांमध्ये त्यांचं नाव येतं. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ओबीसी समाजातून जे लोक पक्षासाठी धडपडले त्यात वडकुते एक होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे समर्थक म्हणून ते पुढे आले. परभणी जिल्ह्यातील धनगर समाजातील लोकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच सक्रिय होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून 2002 मध्ये वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचं अध्यक्षपदही देण्यात आलं. 2004 मध्ये राष्ट्रवादीने वडकुते यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, पण त्या निवडणुकीत वडकुते यांचा पराभव झाला. 2009 मध्ये पुन्हा वडकुतेंना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्यावर्षी ही जागा काँग्रेसला मिळाली. 2014 मध्ये त्यांना पुन्हा विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा होती, पण राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेचा आमदार केलं गेलं. धनगर हटकर समाजातील त्यांचं स्थान बघता पराभवानंतर देखील पक्षाकडून त्यांना वेगवेगळी पदं देण्यात आली. 2019 पर्यंत ते विधान परिषद आमदार होते. मात्र विधानसभेची उमेदवारी न मिळण्याच्या नाराजीतून वडकुते 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेले. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. भाजपमध्ये गेल्यानंतर देखील 2021 मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. ते मराठवाड्यातील नेते असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजातील मतप्रवाहाचा त्यांचा अंदाज बघता मागच्या विधानसभा निवडणुकीतही सोलापूर, सातारा या भागात त्यांची भूमिका ही महत्वाची होती. यानंतर राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळालेलं दुसरं नाव आहे माया चिंतामण इवनाते. इवनाते नागपूरच्या माजी महापौर आहेत. भाजपच्या आदिवासी नेत्या अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. राष्ट्रीय आदिवासी जमाती आयोगावर काम करण्याचा अनुभव देखील माया इवनाते यांच्याकडे आहे. भाजपने जाहीर केलेले उमेदवार बघता भाजपकडून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसतंय. मराठा, मागासवर्गीय, आदिवासी आणि ओबीसी समाजाला 4ही उमेदवारांच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न भाजपने केलाय. शिवाय विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा वेगवेगळ्या प्रदेशातील नेत्यांना उमेदवारी देऊन प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्नही भाजपने केल्याचं दिसून येतंय. गुरुवारी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 16 मार्चला मतदान आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपला हे सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा कसा फायदा होईल? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि डी कोड मराठी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.